चला तर मंडळी, आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी चमचमीत अशी आलू मटारची भाजी बनवूया। तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो, 2 ते 3 अद्रकचे तुकडे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि त्याचबरोबर थोडासा कोथिंबीर घालायचा। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचाभर खिसलेले खोबरे टाकून घ्यायचे आहे। सुरुवातीला हे वाटण पाणी न घालता ग्राइंड करायचं आणि त्यानंतर पाणी टाकून हे वाटण ग्राइंड करायचं। तर इथे मी वाटण ग्राइंड करून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त असं वाटण ग्राइंड झालेलं आहे। तर आता ग्राइंड केलेलं वाटण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। तेल गरम झालं की तेलामध्ये 1 तेजपान टाकायचा आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर आपण जे वाटण ग्राइंड केलं आहे ते सर्व वाटण आता या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तेलामध्ये हे वाटण मिक्स करायचं आणि हाय टू लो फ्लेमवर हे वाटण आता अगदी तेल सुटेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटभर हे वाटण मी परतून घेतले। बघू शकता वाटणाने तेल सोडले। आता या वाटणामध्ये पाव चमचाभर हळद घालायची, 1 चमचाभर लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्व मसाले वाटणामध्ये मिक्स करायचे आणि मिनिटभर परतून घ्यायचे। तर इथे मी 1 मिनिटभर सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतलेत। आता आपल्याला या मसाल्यामध्ये पाणी घालायचे। तर या ठिकाणी आपल्याला थंड पाणी नाही घालायचं, थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा। मिक्स झाल्यानंतर कढईवरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे। तर आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे आलू उकडून घेतले आणि साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट करून घेतल्या। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी मटारसुद्धा उकडून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आणि मसाल्यामध्ये आलू आणि मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मसाल्यामध्ये आलू मटार मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि 2 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे सुद्धा आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे। तर सुरुवातीला इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं। आता आपण भाजी मिक्स करून घेऊया। भाजी मिक्स करून झाल्यानंतर या भाजीची ग्रेव्ही बघायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे भाजीची ग्रेव्ही थोडीशी घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला या भाजीमध्ये परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भाजीची ग्रेव्हीचं थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता। तर बघू शकता इथे छान अशी भाजी मिक्स करून झालेली आहे आणि रस्सा तुम्ही बघू शकता मी इथे थोडासा मध्यमच ठेवलेला आहे, खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही। त्यानंतर आता आपल्याला या कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती ही आलू मटारची भाजी 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायची। 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर बघू शकता भाजीच्या वरती मस्त तर्री आली, भाजीला रंगही छान आलेला आहे आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत आलू मटारची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे। तयार केलेल्या भाजीमध्ये थोडासा चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा। गरमागरम तयार झालेली भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। बघू शकता भाजी खूपच छान तयार झाली आहे आणि आलू मटारची भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। पण इथे मी आलू मटारच्या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तळलेल्या आहेत। पुरीसोबत तर ही भाजी खूपच छान लागते। माझ्या पद्धतीने अशी आलू मटारची भाजी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।